Hi students, welcome to my channel. Online study with Sheetal. हॅलो स्टुडंट्स, कसे आहात सगळे? या व्हिडिओद्वारे आपण इन्व्हायरमेंटल स्टडीज हा विषय शिकत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये चॅप्टर 1 आवर अर्थ अँड आवर सोलर सिस्टीम याचा पहिला पार्ट बघितला होता. आज आपण आवर अर्थ अँड आवर सोलर सिस्टीमचा दुसरा पार्ट बघणार आहोत. चला तर मग पाहूया. मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्टार्स, प्लॅनेट्स अँड द सोलर सिस्टीम याबद्दल माहिती बघितली होती. आता आपण याच्या पुढची माहिती बघणार आहोत. एव्हरी प्लॅनेट इन द सोलर सिस्टीम रिव्हॉल्व्स अराउंड द सन अलॉंग अ स्पेसिफिक पाथ. दिस पाथ इज नोन ॲज दॅट प्लॅनेट्स ऑर्बिट द सन विच इज अ स्टार अँड द प्लॅनेट्स दॅट रिव्हॉल्व अराउंड इट आर टुगेदर कॉल्ड द सोलर सिस्टीम. Beside the planets, the solar system also includes various other heavenly bodies. म्हणजेच काय तर सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो आणि त्या मार्गाला त्या ग्रहाची काय म्हणतात? कक्षा असे म्हणतात. This path is known as the planet's orbit. ऑर्बिट म्हणजे कक्षा. सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे सूर्यमाला म्हणतात. सूर्यमालेत ग्रहांबरोबर इतरही काही खगोलीय वस्तूंचा समावेश होतो. आता त्या वस्तू कोणत्या आहेत बघा. अदर हेवनली बॉडीज इन द सोलर सिस्टीम. फर्स्ट इज सॅटेलाइट. सम हेवनली बॉडीज रिव्हॉल्व अराउंड प्लॅनेट्स. देअर आर कॉल्ड सॅटेलाइट्स. सॅटेलाइट्स म्हणजे काय तर उपग्रह. काही खगोलीय वस्तू ग्रहाभोवती परिभ्रमण करतात, त्यांना उपग्रह म्हणतात. सॅटेलाइट्स to get their light from the sun. We see the moon at night. It revolves around the earth, hence it is called a satellite of the earth. बघा, रात्री आकाशात आपल्याला चंद्र दिसतो. तो स्वतःभोवती फिरता काय करतो? पृथ्वीभोवतीही फिरत असतो, म्हणून त्याला पृथ्वीचा उपग्रह म्हणतात. Most of the planets in the solar system have satellites. The planets revolve around the sun. सूर्यमालेत बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत. ग्रह आपल्याला उपग्रहांसह सूर्याभोवती परिभ्रमण करत असतात. द मून ॲज सीन ऑन अ फुल मूनलाईट. बघा, तर पौर्णिमेच्या दिवशी दिसणारा चंद्राचं रूप काय तर पूर्णपणे गोल असा चंद्र आपल्याला दिसत असतो. नेक्स्ट आहे ड्वार्फ प्लॅनेट्स. बटुग्रह. There are some smaller heavenly bodies that revolve around the sun. They are called dwarf planets. Of these, the most we know is Pluto. Dwarf planets revolve independently around the sun. They have an orbit of their own. बटुग्रह काय आहेत बघा, तर सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तू आहेत, त्यांना बटुग्रह म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने प्लुटोसारख्या खगोलीय वस्तूंचा समावेश होतो. बटुग्रह सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात. बटुग्रहांना सुद्धा स्वतःची कक्षा असते. नेक्स्ट आहे ॲस्टेरॉइड्स म्हणजे लघुग्रह. बिटवीन द प्लॅनेट्स मार्स अँड ज्युपिटर देअर इज अ बँड ऑफ न्यूमरस स्मॉल हेवनली बॉडीज. दे आर कॉल्ड ॲस्टेरॉइड्स. ॲस्टेरॉइड्स ऑल्सो रिव्हॉल्व अराउंड द सन. आता हे लघुग्रह आहे काय आहे तर मंगळ आणि गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे. या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना लघुग्रह म्हणतात. लघुग्रह देखील काय तर सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करत असतात. Compared to the sun, other heavenly bodies in the solar system are much smaller. The moon is closest to the earth, that is why it appears to be so big, although it is actually very much smaller than the sun. सूर्याच्या तुलनेमध्ये काय आहे तर सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू आकाराने खूपच लहान आहेत. चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ आहे, म्हणून तो सूर्यापेक्षा आकाराने खूप लहान असून सुद्धा आपल्याला काय होतो तर मोठा दिसत असतो. अ डायग्राम ऑफ द सोलर सिस्टम इज गिवन बिलो.
In it you see the sun in the center, the heavenly bodies that revolve around it and their orbits. The planets, satellites, dwarf planets and asteroids are all part of the solar system. खाली एक काय दिले तर आपल्या सूर्यमालेची आकृती दिलेली आहे. त्यामध्ये मध्यभागी काय दिसतं आपल्याला सूर्य आणि त्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या खगोलीय वस्तू दिसतात आणि त्यांच्या कक्षासुद्धा दाखवलेल्या आहेत. सूर्यमालेत ग्रह, उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह यांचा समावेश होतो. तर त्या आकृतीचं काय करायचं आहे, लक्ष देऊन निरीक्षण करायचं आहे. नेक्स्ट त्याचा पुढचा पार्ट आहे तो म्हणजे ग्रॅव्हिटी. ऑल हेवनली बॉडीज एक्सर्ट अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर अ पुल ऑन वन अनदर. दिस फोर्स इज कॉल्ड द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. खगोलीय वस्तूमध्ये काय आहे तर एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची म्हणजेच आकर्षित करण्याची शक्ती असते. या शक्तीलाच काय म्हणायचं आहे, गुरुत्वाकर्षण शक्ती असं म्हणायचं आहे. द सन एक्सर्ट अ ग्रॅव्हिटेशनल पुल ऑन ऑल प्लॅनेट्स whereas the tendency of the planets is to move away from the sun. As a result of these two forces, a planet keeps revolving around the sun at a fixed distance in a fixed orbit. In the same way, satellites revolve around their planets. तर या शक्तीला गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतात. मग ही काय करते तर सूर्याची ग्रहावर कार्य करणारी गुरुत्वाकर्षण शक्ती तसेच ग्रहांची सूर्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती यांच्या एकत्रित परिणामामुळे काय होतं तर ग्रह सूर्याभोवती ठराविक अंतरावरून ठराविक कक्षेत परिभ्रमण करत असतात. याच पद्धतीने उपग्रही ग्रहाभोवती परिभ्रमण करतात. बघा आता पुढं प्रश्न विचारलाय काय, इन विच डायरेक्शन डज these थिंग्स फॉल. फर्स्ट लीव्स, फ्लॉवर्स, फ्रूट्स फ्रॉम अ ट्री. सेकंड आहे रॉक्स दॅट कम लूज फ्रॉम अ हिलसाईड. अँड थर्ड रेन फॉलिंग फ्रॉम द स्काय. ह्या सगळ्यांचं उत्तर काय येणार आहे तर ड्यू टू द अर्थ ग्रॅव्हिटी ऑल थिंग्स ऑन द अर्थ रिमेन ऑन इट. Even if we throw someone upward with great force, it finally falls down to the ground. एखादी वस्तू जोरात वर फेकली की ती शेवटी कुठे येते, जमिनीवरच येत असते. तर इथं न्यू वर्ड आहे स्पेस. स्पेस मीन्स द emptiness between and beyond the stars and planets is called space or outer space. अवकाश म्हणजे काय तर ग्रह, तारे यांच्या दरम्यान असणारी रिकामी जागा म्हणजे अवकाश. यालाच अंतराळ असे सुद्धा आपण म्हणतो. पीपल हॅव ऑलवेज बीन क्युरियस अबाउट द हेवनली बॉडीज इन द स्काय. दे हॅव ऑलवेज वॉन्टेड टू रीच देम. However, to send some objects from the earth into space, it must be given power against the force of gravity. Rocket technology or space launch technology is used for that purpose. बघा तर पृथ्वीपासून दूर आकाशात दिसणाऱ्या खगोलीय वस्तूंविषयी मानवाला काय नेहमीच कुतूहल राहिलेलं आहे आणि त्यासंबंधी संशोधन करण्यासाठी तेथपर्यंत जायला हवे असे त्याला वाटले. परंतु पृथ्वीवरून एखादी वस्तू अवकाशात पाठवण्यासाठी तिला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध शक्ती द्यावी लागते. त्यासाठी वापरात येणाऱ्या तंत्रास काय म्हटलेलं आहे, अवकाश प्रक्षेपण तंत्र असे म्हटलेलं आहे. वन ऑफ द दिवाली फायर rockers is called a rocket. It is packed with explosive substance. The explosive burn rapidly substance and produce a lot of energy. The design of the rocket is such that the firecracker is pushed in a certain direction at a great speed. बघा दिवाळीमध्ये जे रॉकेट आपण उडवतो, फटाक्यामध्ये रॉकेट नावाचा एक फटाका असतो. त्यात विस्फोटक पदार्थ ठासून भरलेले असतात. त्यांचे झपाट्याने ज्वलन होऊन काय होते, खूप ऊर्जा निर्माण होते आणि रॉकेटच्या रचनेमुळे फटाका काय होतो, ठराविक दिशेत वेगाने ढकलला जातो. व्हेरी पॉवरफुल रॉकेट्स आर यूज्ड टू सेंड अ स्पेसक्राफ्ट इनटू स्पेस.
A tremendous quantity of fuel is burned in rockets so that spacecraft weighing thousands of tons can be launched into space. In the 20th century, a few countries of the world developed space technology and sent hundreds of spacecrafts into space. Our country is well known for the development of its space launch technology. बघा तर अवकाशयानाचे अवकाश प्रक्षेपण करण्यासाठी शक्तिशाली अग्निबाणांचा म्हणजेच रॉकेटचा उपयोग करतात. मग रॉकेटमध्ये काय केलं जातं तर प्रचंड प्रमाणावर इंधन जाळले जाते. त्यामुळे हजारो टन वजनाचे अवकाशयान अंतराळात नेले जाते. 20व्या शतकात काय झालं तर जगातील काही देशांनी अवकाश प्रक्षेपण तसेच अवकाशयानासंबंधित तंत्रज्ञान विकसित केले आणि शेकडो अवकाशयाने अंतराळात पाठवली. आपला देश अवकाश प्रक्षेपण तंत्राच्या विकासासाठी प्रसिद्ध आहे. काही अवकाशयाने कायमची अंतराळातच राहतात, काही पृथ्वीवर परत येतात, तर काही दुसऱ्या ग्रहावर किंवा उपग्रहावर उतरवली जातात. काही मोहिमांमध्ये वैज्ञानिकसुद्धा अवकाशयानातून जातात. त्यांना काय म्हणतात तर अंतराळवीर असे म्हणतात. तर खाली एका अशाच अंतराळवीराची म्हणजेच इंडियन ॲस्ट्रॉनॉटची माहिती दिलेली आहे. त्याचं नाव आहे राकेश शर्मा. Rakesh Sharma became the first Indian astronaut to go into space in 1984. He spent 8 days on a space station for a joint mission of the ISRO and the Soviet Intercosmos. Seeing India from space, he said that it looked सारे जहाँ से अच्छा. नेक्स्ट बघा, फाइंड आउट मोर अबाउट द वर्क ऑफ कल्पना चावला अँड सुनीता विल्यम्स ॲस्ट्रॉनॉट्स ऑफ इंडियन ऑरिजिन्स. माहिती मिळवायची आहे कल्पना चावला अँड सुनीता विल्यम्सबद्दल. आता अजून एक तर सॅटेलाईटची माहिती दिली आहे, ती म्हणजे मॅन मेड सॅटेलाइट्स. Man-made satellites provide useful information for agriculture, environment, weather forecasting, making maps, and searching for water and mineral wealth on the earth. They are also used for telecommunication. They are put into orbit around the earth. They can remain in the space for many years. आता जसे अवकाशातले उपग्रह आहेत तसे कृत्रिम उपग्रहही मानवाने तयार केलेले आहेत. ते काय करतात बघा तर शेती, पर्यावरणाचे निरीक्षण, हवामान अंदाज, नकाशे तयार करणे, पृथ्वीवरील पाणी व खनिज संपत्तीचा शोध घेणे व संदेशवहन करण्यासाठी कृत्रिम उपग्रह वापरतात. पृथ्वीभोवती एका परिभ्रमण कक्षेत ते स्थापित केले जातात आणि कृत्रिम उपग्रह अनेक वर्षांपर्यंत पृथ्वीभोवती काय करत असतात फिरत ठेवता येतात. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.